हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया शिवा या मालिकेच्या 26 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे शिवा आशूला विचारत असते की आशू काय झालंय. तेव्हा आशू बोलतो काही नाही. तेव्हा शिवा बोलते तुला काय वाटतं मी तुला ओळखत नाही का. तेव्हा आशू बोलतो काही नाही यार, इन्शुरन्सवाले टाळाटाळ करतायत. शिवा बोलते मी येऊ का तुझ्यासोबत. तेव्हा आशू बोलतो नको. तेव्हा शिवा बोलते तसं नाही, वस्तीतल्या लोकांनी आपल्याला पैसे दिले म्हणून सगळं नीट झालं. पैशांची गरज आहे आपल्याला. तेव्हा आशू बोलतो मुद्दा फक्त पैशांचा नाही शिवा, मुद्दा मॉरलचा पण आहे. अगं ते इन्शुरन्सवाले काही कामच करत नाही, टाइमपास करत बसलेले असतात. तुला माहिती आहे का, मला आत्ता कळतंय मिडल क्लास लोक किती फ्रस्ट्रेशनमध्ये असतात आणि त्यांची चिडचिड का होते. किती पै घेऊन हे लोक इन्शुरन्सचे पैसे गोळा करतात. आणि इन्शुरन्सवाले काय सांगतात की आम्ही तुम्हाला पटकन पॉलिसीज क्लिअर करून देऊ, आणि जेव्हा गरज पडते तेव्हा काय होतं. आणि याच्याचऐवजी कोणी श्रीमंत माणूस गेला तर त्याच्या पुढे पुढे जाऊन त्याचं काम करून देतील, पण आपलं नाही. मला किती फ्रस्ट्रेशन आलं होतं. आईचं पण त्यांचं टेन्शन डोक्यात, यांचं पण टेन्शन डोक्यात. काय करायचं मी. धिस इज नॉट फेअर. हे सगळं चुकीचं आहे. तेव्हा शिवा बोलते तोच तर मुद्दा आहे आशू. कधी कधी ना शांत बसून पण आपल्याला हक्क मिळत नाही आपले. पण आता सीताई बरी होणं खूप गरजेचं आहे आशू. तेव्हा आशू बोलतो काही काळजी करू नको, आईला काही होणार नाहीये. तेव्हा आशू बोलतोय तू टेन्शन नको घेऊ, सीताई बरी होणार. इन्शुरन्स वाल्यांचं मी बघतो, तू फक्त इकडे थांब. इकडे वंदना ते जेवायला बसलेले असतात. तेव्हा बायज्जी बोलते वंदे अगं काय विचार करते. तेव्हा वंदना बोलते आई तिकडे लेक आणि जावाई उपाशी आहे, तो कोणीच नसल्यामुळे या दोघांवरच ती जबाबदारी आली आहे. कसा घास घशाखाली उतरणार हो. तेव्हा चंदन पण बोलतो खरंय आई, शिवा आणि आशू किती वाईट अवस्थेत असतील ना तिकडे. तेव्हा दिव्या बोलते ज्याची त्याची कर्माची फळं, अजून काय. बायाजी बोलते तरी म्हणलं डुचकी बोलली नाही कशी. तेव्हा दिव्या बोलते तू माझ्यावर नको चिडू, जे काही झालंय तर त्यांची चूक आहे, मग आता वाईट वाटून घेण्यात उपयोग नाहीये. तेव्हा चंदन बोलतो 1 मिनिट त्यांनी काय केलं. तेव्हा दिव्या बोलते नाही का, मग नाक वर करून इकडे राहायला आले ते काय होतं. त्यांच्यामुळे सीताईला त्रास झालाच असेल ना. बरं ठीक आहे घरी नव्हतं जायचं, पण मग रान भाऊंनी जी किल्ली दिली त्या फ्लॅटवर जायचं ना. ते पण नाही, यांचा इगो आडवा आला. शिवा पण शाणीच आहे, तिला माहिती की सीताईचा आशूवर किती जीव आहे, तरी पण तिने आशूला साथ दिली. चंदन बोलतो छान छान छान, सगळं कळतं ना तुला. आईने कसं वागायला पाहिजे, बायकोने काय करायला पाहिजे, सगळं कळतं तुला. पण तुला हे नाही कळत आशूने त्याचं घर का सोडलं. शिवासाठी तो मेहनत करतोय, स्वतःच्या पायावर उभा राहतोय, तर शिवा त्याची साथ का नाही देणार. आणि एवढं होऊन सुद्धा शिवा आणि आशूच्या मनात सीताईबद्दल काहीच राग नाही. दिव्या, शिवा जितकं स्वतःच्या सासूबाईसाठी करते ना तेवढं तू तुझ्या आसक्या आईसाठी पण नाही करणार. आईसाठी सोड, माझ्यासाठी सुद्धा करू शकणार नाही तू. काही घेणं देणं नाहीये तुला. तेव्हा दिव्या बोलते का करू मी तुझ्यासाठी काही, तू काय केलंयस माझ्यासाठी. तेव्हा बाईआजी आणि वंदना ही दिव्याला बोलते. वंदना बोलते की शिवानी बायको म्हणून कधीच चुकलेली नाहीये, आणि चंदन जे बोलतोय ते काहीच चुकत नाहीये. तिने कायम तिच्या घरच्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला, आधार देण्याचा प्रयत्न केला. नाईलाजाने तिने ते घर सोडलं असेल, पण ती जपते त्या माणसांना. इकडे शिवा आणि आशू सीताईचे रिपोर्ट्स वाचत असतात. तो आशू बोलतो की डॉक्टर हा प्रॉब्लेम. तेव्हा डॉक्टर बोलतात की हो आम्हाला डाऊट होतात, त्यांची नर्व प्रेस झाली आहे. तेव्हा आशू बोलतो हो पण त्याला काहीतरी असतील ना उपाय, आपण त्यांची ट्रीटमेंट लगेच सुरू करू शकतो का. तेव्हा डॉक्टर बोलतात आपल्याकडे 2च उपाय आहे, एक तर त्यांचं ऑपरेशन लगेच करावं लागेल पण त्यात रिस्क आहे, आणि एक तर ट्रीटमेंट द्यावी लागेल. तरी आम्ही शुअरली सांगू नाही शकत की पेशंट पूर्णपणे बरा कधी होईल आणि त्या कधी शुद्धीवर येतील. तेव्हा शिवा बोलते आशू हे बघ आत्तापर्यंत जसा स्ट्रॉंग राहिला तसा आत्ता राहायला पाहिजे. तेव्हा डॉक्टर बोलतात प्लीज तुम्ही तुमचा थोडा वेळ घ्या, डिसाईड करा आणि आम्हाला कळवा. तेव्हा आशू बोलतो रिस्क काय याच्यामध्ये ऑपरेशनमध्ये. तेव्हा डॉक्टर बोलतात ऑपरेशन सक्सेसफुल झालं नाही तर पेशंट पॅरालाइज होऊ शकतो. तेव्हा डॉक्टर बोलतात रिस्क तशी कमी आहेत, आपण स्पेशालिस्टला बोलवून सर्जरी करू शकतो, तुम्ही कुटुंबाशी बोलून घ्या. तेव्हा शिवा बोलते की आशू भाऊ आणि काकांना फोन लागत नाही, त्यामुळे हा निर्णय तुलाच घ्यावा लागेल, ही जबाबदारी तुलाच घ्यावी लागेल. तेव्हा आशू बोलतो की कसं घेऊ मी, हे सगळं होत असताना मला आईला त्रास झालेला नाही बघवते अजून. तेव्हा शिवा बोलते की आशू ट्रीटमेंटला किती वेळ लागेल हे मला माहीत नाही, त्यापेक्षा ऑपरेशन हा एकच मार्ग आहे असं मला वाटतंय. तेव्हा आशू बोलतो ओके. तेव्हा आशू बोलतो ओके डॉक्टर करूया ऑपरेशन. तेव्हा डॉक्टर बोलतात आर यू शुअर. तेव्हा आशू बोलतो येस आय एम शुअर. तेव्हा डॉक्टर बोलतात की ठीक आहे मला इन्शुरन्सचं अप्रुव्हल लागेल, एकदा की ते आलं तर आपण ऑपरेशनची तयारी करू. बाहेर आल्यावर शिवा आशूला बोलते की आशू तू काळजी नको करू, होईल सगळं नीट, मी संपदाला आणि काकूंना कळवते. तेव्हा शिवा आशूला बोलते की आशू तुला कळतंय का, तू इथे आल्यावर आम्हाला धीर दिला, तू सगळं सीताईचं केलं, पण आत्ता नको खचून जाऊस. तेव्हा आशू इन्शुरन्सच्या कामासाठी बाहेर जातो आणि शिवा तिथेच थांबते. आशू इन्शुरन्सच्या ऑफिसमध्ये येतो
तेव्हा तो ऑफिसर बोलतो की देसाई बरोबर, अहो इतके लोक आमच्याकडे येत जातात पण तुमचा चेहरा आमच्या लक्षात राहिला. तेव्हा आशू बोलतो सर माझं ते काम. तेव्हा तो बोलतो अहो एका दिवसात 2दा आल्याने काम होणार आहे का लवकर, जरा लवकर करा ना, इमर्जन्सी आहे. तेव्हा तो बोलतो सांगितलं ना तुम्हाला नाही होणार इतक्या लवकर. तेव्हा आशू बोलतो हा पण किती वेळ लागणार साधारण किती वेळ लागणार हे तर सांगू शकतात ना. तेव्हा तो बोलतो की हो काम तर मी करतोच आहे ना, कळवतो मी तुम्हाला. तेव्हा आशू चिडतो आणि बोलतो अरे व्हॉट डू यू मीन कळवतो, इन्शुरन्सचे पैसे तुम्ही भरलेत. तेव्हा तो बोलतो काय बोलतायत. तेव्हा आशू बोलतो काय चुकीचं बोलतोय मी. तेव्हा आशू बोलतो खरं तेच बोलतोय मी, आमच्यासारखी लोक इन्शुरन्स का काढतात, आपल्या जवळच्या लोकांचे इमर्जन्सीच्या काळात मदत व्हावी आणि अशाच इमर्जन्सीमध्ये तुमच्यासारखी लोक काम चुकारपणा करतात. अहो लोकांच्या जीवन मरणाचा आयुष्याचा प्रश्न असतो म्हणून लोक 10 वेळा इथे येतात, चौकशी करतात आणि त्यांना सोल्युशन देणं दूरच राहिलं आणि हे धड एंटरटेनिंगही करत नाहीत. तेव्हा तो बोलतो मिस्टर देसाई नीट विचार करून बोला, मी माझं काम करतोय, हे असं होत नाही. तेव्हा आशू बोलतो हा मग कसं होतं मला जरा सांगा, माझ्या डोक्यात येत नाहीये, डोक्यात प्रकाश पाडा जरा, कसं होतं. तेव्हा तो बोलतो अहो त्यासाठी सगळे डॉक्युमेंट्स. तेव्हा आशू बोलतो सबमिट केले कालच. तो बोलतो अहो ते चेक पण करावे लागतात ना. तेव्हा आशू बोलतो मग केले का चेक, असेल याच्यात फाईल माझी बघा. तेव्हा तो बोलतोय बघा केवढा गट्टा आहे, याच्यात शेवटची फाईल तुमची आली की काम करू. तेव्हा आशूला तो बोलतो या. आशू बोलतो अहो मी नाही थांबू शकत फाईलचा नंबर येईपर्यंत, माझ्या आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, तिला उपचारांची गरज आहे, आता ही फाईल प्रोसेस झाली नाही तर ते उपचार करणार नाही. तेव्हा आशू पुढे जातो आणि परत बोलतो काय करू सांगा, तुम्हाला काय हवे, पैसे हवेत. तेव्हा आशू पाकिट काढतो आणि बोलतो हे घ्या पैसे, मी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देतो, किती घ्याल तुम्ही, हे घ्या. तेव्हा आशू बोलतो माझ्याकडे आत्ता 3,000 रुपये घ्या. तेव्हा तो बोलतो अहो काय करता हे देसाई. तेव्हा आशू बोलतो काय असं नको, टेबला खालून देऊ, घ्या या टेबला खाली या मध्ये देतो. तेव्हा तो बोलतो देसाई काय चाललंय हे. आशू बोलतो हे एवढे इनफ नाहीये का, थांबा तुम्हाला अजून देतं, हे वॉलेट आहे माझं, हे वॉलेट घ्या, लेदरचं पाकिट आहे 2200 रुपये, अजून काय हवंय, अंगठी सोन्याची अंगठी आहे, हे घ्या, महाग खूप, याने काम नाही होणार आहे, थांबा, हे घ्या, बेल्ट घ्या माझा, लेदरचा बेल्ट आहे, प्युअर लेदर, याने हे काम होऊ शकेल, 2200 रुपयाचा असेल. तेव्हा तो इन्शुरन्सवाला बोलतो काय तमाशा लावलाय हा तुम्ही. तेव्हा आशू बोलतो तमाशा नाही, अहो हा कामाला गती आली पाहिजे ना, तुम्हाला मोटिवेशन काहीतरी मिळालंच पाहिजे. फोन देतो माझा, घ्या फोनही तुम्हीच ठेवा, अजून काय हवंय, शर्ट देतो ना, घ्या शर्ट घ्या, हा शर्ट मला माझ्या बायकोने दिला होता माहितीये, तुम्हाला सेंटिमेंटल व्हॅल्यू फार कळणार नाही तशी, किंमत सांगतो तुम्हाला मी, साधारण 500 रुपयाचा शर्ट आहे. तेव्हा तो इन्शुरन्सवाला बोलतो साहेब बस करा. तेव्हा आशू बोलतो अहो ठेवून घ्या, तेवढंच तुम्ही काम कराल पटपट. तेव्हा आशू बोलतो थांबा, चपला पण देतो, चपला पण घ्या, 200-250 रुपयाचे आहेत, रबरी आहेत, पण काम होऊन जाईल याने. टोटल किती झाले आता, बरेच झाले असतील ना, कारण अंगठी पण आहे, पॅन्टही देतो, काम झालं पाहिजे ना लवकर. तेव्हा इन्शुरन्सवाला बोलतो ए बाबा नको ना, राहू दे ना. तेव्हा आशू बोलतो नाही घ्या ना, असं काय करताय देसाई, कशाला असं करताय. तेव्हा आशू बोलतो मग काय करू दुसरं, तुम्ही सांगा ना, आमच्यासारखं लोक इन्शुरन्स पॉलिसी घेतात, हप्ते भरतात वेळेवर, कशासाठी, इमर्जन्सी आली तर आमचाच जीव वाचण्यासाठी ना, आणि यांच्यासारखी लोक बसली इथे आमच्या पेशंटचा तमाशा बघायला, आधी इन्शुरन्सचे हप्ते भरा, मग यांचे खिसे भरा आणि मग आपला जीव वाचवा. अहो लोक इथे काही वेळ जात नाही किंवा तुमच्याशी गप्पा मारायला म्हणून येत नाहीयेत, प्रत्येकाला हीच अपेक्षा असते की आपण जी इन्व्हेस्टमेंट केली आहे ती अशा वेळेला मदतीला यायला हवी. आणि तुमच्यासारख्या माणसांनी ना हे अख्खं फील्ड बदनाम करून टाकलंय. साहेब तुमचा चहा झाला असेल, ते वेफर्स खाऊन झाले असतील आणि थोड्या गप्पा झाल्या असतील, राहिलेला जो काही वेळ आहे ना त्याच्यामध्ये जरा काम करा, या फाईल्स बघा, आणि तसं जर केलं ना तर एवढा गट्टा होणार नाही आणि मग इथे एवढी लोक जमा होणार नाहीत, तुमच्याकडे आशेने बघणार नाहीत, कळतंय का तुम्हाला. तेव्हा आशू बोलतो करताय ना काम. तो इन्शुरन्सवाला लगेच फाईल घेतो आणि पटकन कामाला लागतो, पटकन फाईल क्लिअर करायला सांगतो. तेव्हा आलेले सगळे लोक आशूसाठी टाळ्या वाजवतात आणि तो बोलतो की सगळ्यांच्या फाईल घ्या आणि आपण लगेच क्लिअर करूयात. तेव्हा सगळे आशूसाठी टाळ्या वाजवतात आणि आशूला ती फाईल मिळते. आशू आपले कपडे चपला सगळं घेतो आणि तिथून निघतो. इकडे वंदना आणि बाई आजी टिफिन घेऊन आलेली असते, इकडे शिवा सीता इकडे बसलेली असते. शिवा सीताईची सेवा करत असते आणि बाई आजी आणि वंदना बाहेरून खिडकीतून बघत असतात. तेव्हा शिवा बाहेर येते आणि बोलते अरे तुम्ही कधी आलात. तेव्हा बाई आजी आणि वंदना तू सेवा करत होती हे बघून आम्हाला खूप आनंद झाला आणि ते सांगत असतात. तेव्हा शिवा बोलते की आशू सगळी बाहेरची धावपळ करतोय तर मग इथे सगळं बघणारच ना. तेवढ्यात संपदा इकडे भाऊंना फोन लावते आणि भाऊंचा फोन लागतो. तेव्हा संपदा रडत बोलते भाऊ तुम्ही कुठे आहात. तेव्हा भाऊ बोलतो अगं आम्ही इथे चंद्रपुरातच आहोत, इकडे बाहेर आलोय, बोल पटकन. संपदा बोलते कळत नाही तुम्हाला, काय सांगू, तुम्ही प्लीज निघून या ना इकडे. काय झालं अशी रडतेस का. तेव्हा उर्मिला पण बोलते भाऊ तुम्ही लवकर या ना दोघं. तेव्हा उर्मिला सगळं काही जो झालेला प्रकार सांगत असते भाऊंना. ते सांगतात की आशू आला म्हणून बरं झालं, तरी तुम्ही लवकर या. ते पण लगेच निघतात. इकडे शिवा डॉक्टरांशी बोलत असते. तेव्हा डॉक्टर बोलतात की आज रात्री आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि त्यासाठी मला
आत्ता अप्रुव्हल पाहिजे. तेव्हा शिवा बोलते अप्रुव्हल तो घेऊन येईल ना, तुम्ही सुरू तर करा गोष्टी. तेव्हा डॉक्टर बोलतात अहो माझ्या हातात काही नाही, हॉस्पिटलचे पण काही प्रोटोकॉल असतात, मी बोललोय ना तुमच्या मिस्टरांशी, त्याच प्रोसिजरने आपल्याला जावं लागेल. तेव्हा शिवा बोलते हे बघा डॉक्टर, यात हॉस्पिटलचं वागणं चुकीचं नाहीये का, एखादी इमर्जन्सी आली तर काय करायचं. तेव्हा डॉक्टर बोलतात अहो एकासाठी केलं तर सगळेच लोक मागं लागणार. तिथे आशू येतो आणि बोलतो असं काहीही होणार नाही. तेव्हा आशू डॉक्टरांना अप्रुव्हल देतो. डॉक्टर आता प्लीज ऑपरेशनची तयारी सुरू करा. डॉक्टर बोलतात गुड. अहो आम्हाला सगळ्याच पेशंटची काळजी असते, पण हॉस्पिटलचे काही नियम असतात ते तोडून नाही चालत. तेव्हा डॉक्टर बोलतात तुम्ही काही काळजी करू नका, सगळं सांभाळतो मी. तेव्हा शिवा बोलते आशू हे सगळं अडकवून ठेवलं तर कसं काय झालं एवढ्या लवकर. तेव्हा आशू बोलतो तू विसरते एक गोष्ट, मी नवरा कोणाचा आहे. तेव्हा शिवा बोलते म्हणजे. तेव्हा आशू बोलतो म्हणजे शिवा स्टाईलने काम झालं. शिवा स्टाईल आणि थोडी आशू स्टाईल पण घातली. शिवा आशू स्टाईल काम झालं आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.